प्रोड्युसर कंझ्युमर प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे धान्य उगवले तरच आपल्याला खायला भेटणार आहे, कंझ्युमरला कंझ्युम करता येणार आहे. त्यांनी जर काही गोष्टी बघा ना, कधी कधी असं होतं काही गोष्टींचा तुटवडा भासतो, म्हणजे माहिती आहे ना, ब्लॉक करून ठेवले जातात. बरेच लोक व्यापारी पण असतात असे की जे ब्लॉक करतात आणि मग मार्केटमध्ये त्याची गरज वाढली की भाज्यांचे रेट वगैरे, टोमॅटो वगैरे 100 रुपये किलो वगैरे जातात. नोटीस केलं असेल ना, कांद्या वगैरेचे रेट डायरेक्ट धाडकने वाढतात. शेतकरी तेव्हा खुश असतो, पण बऱ्याचदा असं पण होतं की प्रोडक्शन एवढं होतं की 1 रुपये किलोने पण टोमॅटो कांदे विकले जातात. मग शेतकरी बिचारा रस्त्यावर पण फेकून देतो ते. म्हणजे उगवायलाच जास्त खर्च झालाय, पैसे भेटण्यापेक्षा उगवण्यामध्येच जास्त खर्च झालाय, हे ते विचार करतात. आणि आपण पाहिलं पण आहे ह्या गोष्टी, म्हणजे झालेल्या पण आहेत. आणि एक्स्ट्रीम रेट भेटलेला पण बघितलाय, करोडो रुपये एखाद्या शेतकऱ्यांनी कमवले, ही न्यूज पण आपण ऐकले असेल ना. मागच्या 1-1.5 वर्षात ती न्यूज होती, टोमॅटो विकून त्याने करोडो रुपये कमवले आणि बरोबर तो टायमिंगला त्याचे टोमॅटो आले, म्हणजे असं थोडक्यात आपण बोलू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा प्रोड्युसर आहे, कंझ्युमर आहे, दोघांचा बॅलन्स असणे गरजेचं आहे. म्हणजे जेवढं कंझ्युम करणार ना तेवढं प्रोड्यूस पण झालं पाहिजे, नाही तर वाया पण जाऊ शकतं. म्हणजे आता कसं होतंय, ब्लॉक होऊ शकतं. म्हणजे काय, आता बघा ना, खूप प्रोड्यूस झालं, प्रोडक्शन खूप झालं, व्यापाऱ्याने काय केलं, यांच्याकडनं शेतातनं माल उचलला, गोदामामध्ये ठेवला, पण कंझ्युमरने ह्या गोष्टीला जास्त मागणी नाही दिली. म्हणजे मागणी दिली पण मागणीपेक्षा जास्त पुरवठा होता, तर काय होतं, खूप माल पडून राहतो, मग रेट ऑटोमॅटिकली घटत जातात. कळतंय ना. मग शेतकरी जेव्हा त्याला व्यापाऱ्याला बोलतो फोन करून, अरे आमच्या शेतामध्ये हे पिकलेलं आहे, हे घेऊन जा, तो बोलतो अरे ऑलरेडी गोदाम भरलेले आहेत, आम्ही काय माल उचलणार नाही यावेळेस, आणि मग तो शेतकऱ्याचा माल वाया जातो. म्हणजे याचा अर्थ बघा ना, एक आपण असं इमॅजिन करा ना, एक आहे ना ॲरे सारखा एक क्यू आहे असं समजा, 5 ह्याचं. आता ह्या 5 ह्याच्यामध्ये एक माणूस इथं बसलाय, तो 5 डेटा ठेवू शकतोय, आणि दुसरा माणूस इथं आहे, तो 5 डेटा कंझ्युम करू शकतो. मग आता तुम्ही नोटीस करा, ही क्यू आहे ना फुल भरली तर प्रोड्युसर त्याच्यामध्ये ॲड करू शकत नाही, आणि ही जर क्यू एम्प्टी असेल तर कंझ्युमर त्याला कंझ्युम करू शकत नाही. मग याचा अर्थ यांचा बॅलन्स राहायला पाहिजे. मग हा एक थ्रेड आहे, समजा याने 2 डेटा ठेवला, हा आला, याने 1 डेटा उचलला, अजून पण क्यू मध्ये जागा आहे की नाही, 5 ची क्यू होती, 2 भरल्या होत्या, 1 उचलला, 4 जागा फ्री आहेत, प्रोड्युसर अजून 4 वेळा तिथे भरू शकतो. आता मला सांगा, क्यू फुल झाली, कंझ्युमर आलाच नाही, प्रोड्युसर बोलला माझ्याकडे ना काहीतरी डेटा आहे, मला तो भरायचा आहे, तर त्याला ती क्यू बोलते तुला थांबावं लागेल, मी तुला ब्लॉक करतोय कारण की ऑलरेडी फुल आहे. याला म्हणतात ब्लॉकिंग क्यू.